पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार काय काय डब्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स देऊ शकतो ते दाखवायचा मी इथे तुम्हाला प्रयत्न करते। तर सगळ्यात आधी आपण आहे ना ओपन टोस्ट कसा बनवायचा ते बघूयात। तेल इथे गरम करते, ऑलिव्ह ऑइल मी इथे घेतलंय, ढोबळी मिरची घालायची, लसूण घालायचा आणि गाजर, आणि हे 2 ते 3 मिनिटं, खूप ओव्हरकुक करायची गरज नाही, हलक्याशा भाज्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आता या भाज्या हलक्याशा परतून झाल्या की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला पालक घालायचा। आता भाज्यांची निवड आहे ना तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण साधारण गाजर, पालक आणि ढोबळी मिरची या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात। थोडंसं मीठ घालते म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल, म्हणून मग मी या हाताखालच्या भाज्यांचा तिथे वापर करते। आता भाज्या छान परतून झालेल्या आहेत। आता गॅस करते बंद। आता यामध्ये 2 बटाटे मी घेतलेत, उकडून असे छान किसून घेतलेले आहेत। गॅस बंद करायचा, बटाटा उकडलेला आहे त्यामुळे तो शिजवायची अजिबात गरज नाही। आता यावर घालूयात चिली फ्लेक्स। मसाले पण तुम्ही आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता, पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स्ड हर्ब, मिरपूड, चाट मसाला आणि पालक आहे म्हणून थोडासा लिंबाचा रस देखील, आणि मीठ। गॅस बंद आहे, पुन्हा सांगते, हे मिश्रण छान एकसंध एकजीव करून घेऊयात। चला, हे मिश्रण तयार आहे। आता टोस्ट तयार करूयात। इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये थोडंसं बटर घालूयात आणि ब्रेडचे ना एक बाजू आधी छान टोस्ट करून घ्यायची। एक बाजू टोस्ट करून झाली की वरची जी बाजू आहे यावरही थोडंसं बटर घालून घ्यायचं। गॅस बंद करूयात। गॅस बंद करायची आठवण ठेवा। आता हे उलटवूयात। वाह, काय सुंदर टोस्ट झालेला आहे। आता जनरली जेव्हा मला घरी खायचं असतं ना हा टोस्ट, तेव्हा मी या बाजूला सॉसेस लावते, पण डब्यासाठी द्यायचं असेल ना तर शक्यतो सॉसेस नाही लावायचं। इन्स्टेड ऑफ दॅट छोट्या डबीमध्ये मी ते सॉसेस देते आणि ॲज अ डिपिंग म्हणून मग मुलं खातात। आता ही जी वरची बाजू आहे जी टोस्ट करून झाली आहे, यावर हे जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे भाज्यांचं वेगवेगळ्या, हे छान असं स्प्रेड करूयात। चला, आता गॅस सुरू करते। आता ही खालची बाजू पण छानपैकी आपण भाजून घेऊयात। आता यावर पांढरे तीळ लावते मी। चला, तीळ छान असे प्रेस करून झालेले आहेत। हे तीळ आहेत ना यामध्ये चवीला खूप छान लागतात। आता पुन्हा थोडंसं बटर वरच्या बाजूने आणि पुन्हा एकदा हलकंसं भाजून घ्यायचं। वाह, काय सुंदर दिसतंय। वाह, आणि हे बघा, हे जे आपण तीळ यावर घातले होते हेही छान खरपूस झालेले आहेत। गॅस बंद करते आणि अर्थातच टिफिनसाठी आपण करतोय ना तर ते त्यावर घाम नको यायला म्हणून हे असं काढायचा टोस्ट आणि असं बाजूला ठेवायचा। ओपन टोस्ट करण्यासाठी लागणारं साहित्य: ऑलिव्ह ऑइल, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला लसूण, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक, चिमूटभर मीठ, 2 उकडून किसलेले बटाटे, चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, मिरेपूड, चाट मसाला, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, बटर, ब्रेडचे स्लाइसेस। ओपन टोस्ट करण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करायचं आणि यात बारीक चिरलेली ढोबळी मिरची, लसूण, गाजर, पालक आणि मीठ घालून हे सगळं एकत्रित परतायचं। आता यात किसलेला बटाटा घालायचा, त्यावर चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड, चाट मसाला, थोडासा लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं। आता ब्रेड एका बाजूने भाजून घेत दुसऱ्या बाजूने त्यावर तयार केलेलं सारण घालायचं आणि दोन्ही बाजूनी खमंग भाजायचं। झाले आपले डब्बा स्पेशल ओपन टोस्ट तयार। आता मटर पनीर पुलाव करूयात। हा पुलाव
मला स्वतःला प्रचंड आवडतो आणि मुलांना तर आवडतोच, प्रश्नच नाही. आता साजूक तूप घेते मी. यामध्ये जिरं छान फुललं की लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि काजूचे तुकडे घालते. काजू हलकासा फ्राय करूयात. आता हे खडे मसाले नाही घातले ना तरी चालण्यासारखं आहे. काजू थोडे बाजूला करून यामध्ये किसलेलं आलं घालूयात. मटार, हा फ्रोझन मटार आहे, ताजा मटार नाही आहे, त्यामुळे त्याला शिजवायची गरज नाही आहे. पालक, पनीर आणि 2 मिरच्या. आता या स्लिट केलेल्या मिरच्या आहेत, लाल मुद्दाम घेतल्या आहेत मी, जेणेकरून डब्यात भरताना त्या बाजूला सेपरेट करायला सोपं पडतं. आता हे पालक आणि हे सगळं एकत्र छान परतून घ्यायचं. आणि यात अगेन मी पुन्हा सांगते की मसाले तुम्हाला हवे असतील खूप सारे तर घाला तुम्ही, काहीच हरकत नाही. आता मनुका आणि हे सगळं आता एकत्र करून घेऊया. आता थोडंसं मीठ भाज्यांना चव यावी म्हणून, आणि शिजवलेला पांढरा भात आहे. भात शिजवताना मी मीठ घातलं, त्यामुळे आता मिठाचा वापर नाही करणार. आता हे फक्त एकजीव करूया आणि एक फक्त त्याला वाफ काढायची. मस्त असा हा पुलाव परतून झालेला आहे. आता गॅस बंद करते आणि हा मटर पनीर पुलाव पण बनवून तयार आहे. मटर पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 ते 2 मोठे चमचे साजूक तूप, 1 चमचा जिरे, दालचिनी, लवंग, काजू, काळ्या मनुका, किसलेलं आलं, 50 ग्रॅम मटार, बारीक चिरलेला पालक, 50 ग्रॅम पनीरचे तुकडे, 2 उभ्या चिरलेल्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, 1 कप शिजलेला भात. साजूक तुपात जिरं, लवंग, दालचिनी आणि काजू परतायचे. आता यात किसलेलं आलं, मटार, पालक, पनीर, लाल मिरच्या आणि काळ्या मनुका घालायच्या आणि हे मिश्रण एकत्रित परतायचं. आता यावर चवीप्रमाणे मीठ घालून शिजवलेला भात घालायचा आणि याला एक वाफ काढायची. झाला आपला डब्बा स्पेशल मटार पनीर पुलाव तयार. आता आहे ना घावन तयार करायचे. पालकाचं मस्त चुरचुरीत घावन. तर एक छोटी वाटी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये पालक आणि पालकासोबतच यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या आणि मिरची आणि एक जेमतेम 5 मिनिटं आपल्याला पालक हा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. ब्लँच नाही करणार, ब्लँच करून काही उपयोग होत नाही. मी सांगते रंग कसा न बदलता विदाऊट ब्लँचिंग पालकाचा रंग तसाच ठेवू शकता. आता इथे जेमतेम पालक 5 मिनिटं शिजवला आहे. गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल पालक शिजला आहे, पण तो पूर्ण असा डार्क रंग त्याला येईपर्यंत नाही शिजवून घेतलेला. आता या गरम पाण्यातच पालक ठेवूयात एक 5 मिनिटं आणि मग याची प्युरी तयार करूया. आता हा पालक याच्यातला पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर याचा रंग छान राहावा म्हणून यात मी फक्त एक बर्फाचा खडा घालते, थोडासा लिंबाचा रस, कारण पालक आहे. आता हे मिक्सरमध्ये छान बारीक याची पेस्ट तयार करून घेऊया. रंग काय सुरेख आलेला आहे, काळपट अजिबात दिसत नाही. आता इथे तांदळाचं पीठ घेतलंय, यामध्ये ही प्युरी सगळी घालूयात. थोडंसं पाणी देखील, मीठ चवीपुरतं आणि हे छान आता ढवळून घेऊयात. याचे बेसिकली आपण घालणार आहोत घावणं. तर भरपूर पाणी टाकून आहे ना छान असं सरसरीत पीठ हे आपण तयार करून घेणार. सो अर्धा कप जर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलं असेल तर साधारण 1.5 कप पाणी लागतं. चला आता घावणं तयार करूयात. तेल घालूयात. तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं. हे पीठ एकदा ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ ना खाली बाउलमध्ये सेटल व्हायची शक्यता असते. छान एक स्टर करायचं. त्यातलं पीठ घ्यायचं पळीभर, तव्याच्या बाजूने घालायला सुरुवात करायची. आता झाकण ठेवायचं आणि एक साधारण मिनिटभर फक्त झाकून ठेवूयात आणि मग उलटून घेऊयात. कडा याचा अजून सुटला नाही, कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, गडबड करायची नाही. वा, सुंदर. आता हे
दोनही बाजूने छान भाजून घेऊया. चला आता हे छान झालेलं आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.